नमस्कार, मी श्लोक खांडेकर. तर काय सांगशील या चित्रपटाबद्दल आणि चित्रपटातल्या तुझ्या कॅरेक्टरबद्दल? म्हणजे माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे जॉनी लिव्हर पाध्याय. आणि मी असं, आता जर तुम्ही कॅरेक्टरबद्दल विचारा तर मी एक नॉर्मल कॅरेक्टर केलं, एक नॉटी बॉयचं. सो म्हणजे असं पहिल्या सीनमध्ये ना, जेव्हा माझी एंट्री होते तेव्हा एक स्केटिंगचा सिक्वेन्स येतं. म्हणजे त्या पूर्ण हॉलमध्ये मी स्केटिंग घालून जातो, मग ते येतो आणि मग माझी एंट्री हे, मग माझं ते इंट्रोडक्शन होतं ते सगळं. आणि एक आम्ही लोणावळ्याच्या थंडीत शूट करत होतो, तेही एका डोंगराच्या टॉपला. सो तिथे वारा खूप होता, थंडी होती. सो आणि त्याच्यातून एक सीन होता ज्याच्यात मला, वैभव काकाला आणि आमच्या एक प्रोडक्शनपासून एका काकांना, प्रमोद, त्यांना स्विमिंग पूलमध्ये उतरून एक सीन शूट करायचा होता. तर त्यांनी पूर्ण दिवस गावातून जेवढे पण मोठे टोप जमेल तेवढे घेतले आणि पाणी गरम करण्याचा प्रयत्न केला, पण ते झालंच नाही. सो शेवटी आम्ही रात्री उतरलो कसं तरी, आणि लिटरली एक सीन झाल्यानंतर आम्ही 4 तास थरथरत होतो. 4 तास. सो तर चित्रपटामध्ये सर्व मोठ्या कलाकारांसोबत, बाबासोबत काम करताना कसं वाटलं तुला? खूप छान वाटलं. असं काय, खूप लोक असं ॲक्टिंगला घाबरतात, त्यांना स्टेज फिअर असतं वगैरे. तर काय घाबरायची गोष्ट नसते. असं ॲक्ट करायचं जसं आपण नॉर्मली आपल्या नॉर्मल लाईफमध्ये हे ॲक्ट करतोय. सो असं काहीच घाबरायचं नाही. बाबासोबत पहिल्यांदाच अभिनय केलास चित्रपटामध्ये, एकत्र स्क्रीन शेअर केलेस, तर कसं वाटतंय? आता जर तुम्ही पहिल्यांदा बोला तर पहिल्यांदा नाही, मी आधी पण एका फिल्ममध्ये काम केलं बाबासोबत. तर बघ, तेव्हा खूप छोटा रोल होता. एक म्हणजे समजा मी इथून असं आलो, 2 लाईन्स बोललो आणि गेलो, झालं माझं सीन. कोणता? ओके. सो खूप मजा येते. असं काहीच घाबरायचं नाही आहे, काहीच जास्त काही इमोशनल व्हायचं नाही आहे, काहीच नाही आहे, मजा येते. असं चित्रपटामध्ये प्राजक्ताताई आहे, प्रार्थनाताई आहे, स्वप्नील दादा आहे, कसं वाटतं या सगळ्यांसोबत काम करताना? त्यांच्याकडून काय शिकायला मिळालं? खूप चांगली ॲक्टिंग करतात. ही माझी दुसरीच फिल्म, तर मला हे स्वप्नील काकाने खूप मदत केली ॲक्टिंगमध्ये. सो मी त्याला थँक्यू बोलतो. आणि चित्रपटातलं गाणं जे आहे त्यातली कोणाची डान्स स्टेप तुला जास्त आवडली आहे? नो डाऊट प्रथमेश काका. त्याचं जास्त काय डायलॉग्स नव्हते, म्हणजे त्याचे जास्त डायलॉग्स नव्हते प्रथमेश काकाचे, तर पण स्टील त्याने चांगलं केलं. आणि तू हास्य जत्रेच्या सेटवर जात असेल तर कसं वाटतं? जातो मी, कधी कधी जातो, एवढं असं रोज नाही जायला भेटत, तरी पण जमतं मला. मी असंच बसतो आणि बघत राहतो. आता आम्ही जातो तर मजा येते. असं चित्रपट येणार आहे 28 फेब्रुवारीला, तर काय सांगशील सर्व प्रेक्षकांना? प्लीज तुम्ही 28 फेब्रुवारीला हा पूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणारा चिकी चिकी बुबम बम हा चित्रपट प्लीज पहा. थँक्यू.